पुंडलिक वरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। हाय एव्हरीवन आणि तुम्हा सगळ्यांना माझा प्रेमाचा नमस्कार। आणि मी सुवर्णा अर्बन पाटलीण या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। पंढरीची वारी सुरू झालेली आहे। आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटायला सगळे लोक वारीमध्ये म्हणजे पार्टिसिपेट करतायत, चालतायत। ज्यांना ज्यांना शक्य आहे ते ते चालतायत। मात्र असे बराच एक असा ग्रुप असा देखील असतो, लोक असे देखील असतात ज्यांना वारीमध्ये जावं ही इच्छा खूप असून देखील त्यांना ते भाग्य लाभत नाही, त्यांना ती संधी लाभत नाही। कारण त्याचे विविध असू शकतात। तर असं वाटणाऱ्या काही लोकांपैकी मी देखील आहे। मला कायम असं वाटतं की वारीमध्ये जर चालायला मिळालं तर किती छान होईल, म्हणजे जन्माचं सार्थक होईल। किमान एक वारी तरी का होईना पण एक वारी तरी आपल्याला घडावी। पण काही कारणाने ते शक्य होत नाही, कारण जिथून वारी निघते त्या ठिकाणापासून मी खूप लांब असते, खूप लांब राहते। त्याशिवाय घरातल्या बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत, लहान मूल आहे, तर ह्या सगळ्यांना डावलून त्या जबाबदाऱ्यांना जाऊ शकत नाही, शक्य होत नाही। पण मग अशा वेळी काय करायचं? इच्छा तर आहे पण शक्य होत नाहीये। मग त्यावेळी मी काय केलं हे तुम्हा लोकांची शेअर करायलाच मी आज इथे हा व्हिडिओ बनवते। तर मी केलं असं की इच्छा माझी खूप होती पण जायला शक्य होत नव्हतं। मग मी असं ठरवलं की ठीक आहे, आपल्याला पंढरपूरला पायी जायला मिळत नाहीये, खरी गोष्ट आहे। पण मग आपण जिथे आहोत, जिथे कुठे आपण राहतो, म्हणजे जिथे कुठे मी राहते, मी असा विचार केला स्वतः करता की जिकडे कुठे मी राहते आहे तिथून मी असा प्रण घेते दरवर्षी। मागच्या 3 वर्षांपासून मी हे करते की मी असा प्रण घेते की जोपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी पर्यंत, वारी ज्या दिवशी निघते त्या दिवशीपासून ते आषाढी एकादशी पर्यंत मी असा प्रण घेते की रोज 45 मिनिट्स मला वॉकला जायचं आहे, 45 मिनिट मला वॉकिंगला जायचं आहे। आणि त्या वॉकिंग दरम्यान मी कुठल्याही प्रकारचा, तो प्रण काय तुम्हाला सांगते, 45 मिनिट वॉकला जायचं आणि वॉकला गेली असताना इतर कुणाशीही बोलायचं नाही, रॅन्डम गप्पा करायच्या नाहीत। एकतर आपण मुखाने परमेश्वराचं, विठ्ठलाचं नामस्मरण करतच तो वॉक करायचा। आणि जर आपल्याला गाणी ऐकायची असली, हेडफोन्स लावून जर आपल्याला गाणी ऐकायची इच्छा असली तर ती गाणी ही कंपल्सरी देवाची, विठ्ठलाची, कृष्णाचीच असायला हवी। त्याशिवाय तर कुठलीही दुसरे रॅन्डम पॉडकास्ट किंवा कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज ते असायला नकोत। फक्त दिवसातले 45 मिनिट हे मी डेडिकेट करते माझ्या त्या जे काही माझी ज्या श्रीकृष्णावर, ज्या विठ्ठलावर श्रद्धा आहे त्याला मी डेडिकेट करते। आणि त्याच्या नावाने मी हा वॉक करते मागच्या 3 वर्षापासून 45 मिनिटांचा। तर हे जर तुम्हाला पटलं ना तर तुम्ही देखील हे फॉलो करू शकता, कारण तुमच्यापैकी देखील असे बरेच लोक असतील आय एम शुअर की ज्यांना इच्छा आहे वारीमध्ये सहभागी व्हायची पण त्यांना शक्य होत नाही। मग अशा वेळेला तुम्ही पण असं करू शकता की एक वेळ निश्चित ठेवायची। एक वेळ निश्चित मी नेहमी ठेवते, हे मेन्शन करायला विसरले। तर एक वेळ निश्चित करायची, त्यावेळी ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, निघायचं म्हणजे निघायचं। आपण जेवढा टाइम ठरवलेला आहे तेवढा वेळ आपण त्या विठ्ठलाचं नाव घेत किंवा श्रीकृष्णाचं नामस्मरण करत आपण तेवढा वेळ वॉक करायचा। आणि हा क्रम जो आहे तो वारी निघाल्याच्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता, ते आषाढी एकादशी पर्यंत तुम्ही हा आपला जो नियम आहे याला दरवर्षी छान प्रकारे फॉलो करू शकता। आता तुम्हाला जेवढं जमेल तुम्ही तेवढं वॉक करू शकता। आता काही लोकांना एजमुळे किंवा तब्येतीमुळे अर्धा तास, पाऊण तास वॉक करायला जमत नाही, मग ते अगदी 10 मिनिट जरी त्यांनी वॉक केला पण डेडिकेटेड असला, देवाचं नाव घेऊन केला, तरी पण तो वॉक देखील फार महत्वाचा आहे। 10 मिनिट देखील ते फार महत्वाचे आहेत। पण तेच आहे की आपण श्रद्धापूर्वक आणि मनपूर्वक तो जो आपला प्रण आहे त्याला आपण फॉलो करायला हवा। आणि कसं आहे ना की कदाचित इतक्या मनापासून, इतक्या प्रेमाने त्याचं नाव घेत जर का आपण वॉक केला तर ठीक आहे, पंढरपूरला आपण पोहोचणार नाही, मला माहिती आहे। त्या पंढरपूरला जाऊन त्याचं दर्शन होईल
हे शक्य डेफिनेटली नाहीये. पण शेवटी काय आहे की तो जो आहे विठ्ठल, आपला जो आहे सगळ्यांचा आपला लाडका जो विठुराया आहे, श्रीकृष्ण आहे, तो भावाचा भुकेला आहे, तो प्रेमाचा भुकेला आहे. तुम्ही जरी पंढरपुरात पोहोचले नाहीत ना, तरी पण जर का तुमचं इतकं प्रेम असेल आणि त्याचं नाव घेऊन तसा प्रण करून तुम्ही जर का रोज आपल्या लाईफ मधला तेवढा एक वेळ त्याच्यासाठी डेडिकेट करत असाल, तर तुम्ही पंढरपूरला पोहोचो न पोहोचो, तो मात्र तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला येऊन दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आपला जो विठुराय आहे तो प्रेमाचा भुकेला आहे, तो भावाचा भुकेला आहे. आणि जर आपला भाव खरा असेल, आपलं जर प्रेम खरं असेल, तर तो देव कसा बरं थांबवणार आहे स्वतःला? त्याला शक्यच होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथे तो तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एकदा प्रेम अनुभवा. आणि हे जे काही मी 3 वर्ष झाले फॉलो करते ते मी तुम्हाला सांगायला आली. त्याच्यामुळे जर ते तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही देखील डेफिनेटली त्याला फॉलो करा. खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. त्याच्यामुळे मनाला एक नामस्मरणाची आपल्याला सवय लागते आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स आहेत ते वेगळंच. ठीक आहे, तर वॉकिंगचे हेल्थ बेनिफिट्स आहेतच, पण त्यामुळे आपल्याला नामस्मरणाची सवय लागते. प्लस आपल्याला डिसिप्लिन लागतं. एका पर्टिक्युलर टाइमला घराबाहेर निघायचंय म्हणजे निघायचंय, आणि हे अमुक एक गोष्ट किंवा वॉक करायचंय म्हणजे करायचंय. तर वारी नाही तर ठीक आहे, कधीतरी आपण आयुष्यात करूच. आपल्याला आपला जो देव आहे तो डेफिनेटली वारीमध्ये सहभागी करेल कधीतरी. त्याच्या कृपा जर झाली तर डेफिनेटली आपल्याला ती देखील संधी मिळावी. ज्यांना इच्छा आहे तसं करायची त्यांना डेफिनेटली ती संधी मिळावी. आणि ती संधी तो भगवंत डेफिनेटली मिळवून देणार आहे, हे मी याच्याबद्दल प्रचंड शुअर आहे. पण जोपर्यंत ती संधी मिळत नाही तर मग इच्छा असून देखील आपण का घरात बसावं? त्यापेक्षा आपण एक काम करूया, एक प्रण घेऊया की दिवसातला या पर्टिक्युलर वेळेला आणि इतक्या पर्टिक्युलर वेळेपर्यंत मी त्याच्या नावाने त्याचं स्मरण करत, त्याचे भजन ऐकत वॉक करणार आहे. तर हेच मला तुम्हाला शेअर करायचं होतं. त्याशिवाय नामस्मरणाचे देखील प्रचंड अनेक फायदे असतात. त्याबद्दलचा व्हिडिओ देखील मी कधीतरी बनवेन आणि आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल. आय होप तुम्हाला हा देखील व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विठ्ठलाचं नाव घेऊन, आपल्या परमेश्वराचं नाव घेऊन प्रण घ्यायला काही हरकत नाहीये. आणि इतकी छान ही गोष्ट आहे की असा स्टार्ट करायला काहीही हरकत नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून तसं सांगा. तुम्ही असा काही प्रण करणार आहात का आषाढी एकादशी पर्यंत मी जो सांगितला त्या प्रकारे? तर ते जर तुम्ही करणार असाल तर मला तसं देखील कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि बाकीच्यांनी इतरांनी देखील असं काहीतरी करावं ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ डेफिनेटली फॉरवर्ड करा. आणि बस आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, क्लिक झाला असेल तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं काही करा. आणि कायम असेच सदैव सोबत राहा. तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू द्या. पुंडलिक वरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.